शुभ सकाळ मित्रांनो. हे बघा, आपण या लाल कांद्याच्या प्लॉटला रेन पाईपने पाणी लावलेलं आहे. आपला जो लाल कांदा आहे तो रेन पाईपवरती आहे आणि त्याला पाणी चालू आहे. आणि आपल्या आज उळे टाकण्याचा आज 8वा दिवस आहे. आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला उळे असं पण व्हिडिओमध्ये दिसतच असेल, लांबून पण बघू शकता तुम्ही. हे बघा, तर अशा प्रकारे आपलं उळे उगलेलं आहे. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून दाखवतोय की उळे टाकलं तेव्हापासून उळे वावर तयार केलं, पुन्हा ते वाफे बांधले. उळे टाकण्याच्या दिवशी पण मी ते पाणी भरताना तुम्हाला दाखवलं होतं. आणि जेव्हापासून पांढरे कोण दिसायला लागलेत तेव्हापासून मी तुम्हाला व्हिडिओ टाकतोय कंटिन्यू. तर हे बघू शकता आता कशा प्रकारे दिसतंय. मी तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो 80 ते 90% उळे उतरलेलं आहे आणि आता 100% उळे पूर्ण उतरलेलं आहे. 100% उतरलं जरी असेल, परंतु अजून हे बघा काही उळे आहे का, हे बघा काही रोप असं सरळ व्हायच्या मार्गावरती आहे डायरेक्ट, आणि काही अजून पण हे बघा वाकड्याची. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय का, अजून काही ठिकाणी खाडी जागा अशी अजून मी तुम्हाला सांगतो 2 दिवसात अजून कुठलीच खाडी जागा दिसणार नाही. मी तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. मी तुम्हाला अपडेट तर देणारच आहे, कारण मी तुम्हाला हे उळे कसं येतं शेवटपर्यंत मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. आणि मी तर म्हणतो असं आहे की कॅमेऱ्यात तरी कमी प्रमाणात दिसत असेल, परंतु समक्ष जर बघितलं तर डोळ्यांना इतकं सुंदर दिसतं. हे इतकं सारखं उळे उतरलंय, एकदम जबरदस्त. हे बघा पूर्ण दाखवतोय मी तुम्हाला पूर्ण. हे बघा, बघून घ्या. आपल्या डाळिंबात उळे टाकलेलं आहे. मी तुम्हाला ते तेव्हा पण मागे बोललो होतो, आपले लाल कांदे आहेत हे रेन पाईपावरती नाही, तिकडचे 2 तुकडे जे आहेत म्हणजे 1.5 एकर आहे ते रेन पाईपावरती आहे, आणि बाकी जे 2 आहे म्हणजे 1 एकर आहे ते आपलं फ्लड पाण्याने. हे बघा, हा पण वाफा बघा, हा पण वाफा बघा. आणि हे बघा, तुम्हाला मी सर्व व्हिडिओमध्ये सरळ दाखवणार आहे. हे बघा 3 4 5 हे आपलं बेलासेट कंपनीचं. आणि हे जे आहे हे बघा हे घरचे. तुम्हाला थोडाफार डिफरंट दिसत असेल घरच्या उळ्याचा आणि त्याचा. उतरण्यात तुम्हाला काही ना काही फरक दिसतच असेल, बारीक बघा, कारण इथं मला डोळ्यांनाच दिसतंय. मी तुमच्याशी काही खोटं बोलणार नाही. पण 100% कंपनीने जी प्रोसेस केलेली राहते, काही म्हणजे ते बियाण्यावरती थोडीफार प्रोसेस केलेली असते. आणि कंपनी म्हणजे जी गॅरंटेड कंपनी असते, जी शेतकऱ्यांची फसवणूक कधी करत नाही, ती कंपनी 100% म्हणजे ना खात्रीशीरच उळे आपल्याला पाठवते. नाहीतर भरपूर कंपन्या अशा आहेत की त्या फक्त उळे विक्रीच्या याच्यात असतात, शेतकऱ्यांशी त्यांना काहीच घेणं नाही. परंतु मी त्या मळ्यात पण काल बघितलं, जे मी तुम्हाला बोललो होतो की राईचं हे टाकलेलं आहे आम्ही, राईचं पण उळे टाकलेलं आहे आम्ही. त्या ठिकाणी पण राईचं पण 1 नंबर उतरतंय. फक्त त्याचा विषय असा आहे, या आपण का जे दाताळा पावडं म्हणतो आपण, या दाताळ्या पावड्याने चाललेलं आहे. म्हणजे उळे आहे का वरच्या वर आहे, जास्त खोल गेलेलं नाही. आणि त्या मळ्यातलं जे उळे आहे ते आपण याच्यावरती म्हणजे रांख्या म्हणतो, ते आमच्या भाषेमध्ये, तुमच्या भाषेत काय म्हणत असाल मला माहीत नाही. पण जो रांख्या असतो त्याच्याने चाळलेलं आहे, म्हणजे ते थोडंसं खोल गेलेलं आहे. आणि हे आपलं ते दाताळ्याने चाळलेलं आहे. तर बघू शकता. आणि त्याच्यात थोडा फरक बी होता, 2 दिवसाचा 3 दिवसाचा अंतर पण आहे त्याच्यात. तर याच्यात आपण कुठलंच काही केलेलं नाही, फक्त उळे टाकताना फॉस्फेट टाकलेलं आहे तिकडच्या पण मळ्यात आणि इकडच्या पण मळ्यात फॉस्फेट टाकलेलं आहे आपण. आणि ट्रायकोडर्मा म्हणून जी पावडर होती ती पावडर आपण फक्त बियाला
1 कप पाण्यामध्ये चोळलेली आहे फक्त, बस. बाकी काहीच नाही. ती पावडरची प्रोसेस सोपी असते. कोणत्या पण दुकानात गेले उळे घेताना तुम्हाला दुकानदाराला विचारायचं आहे फक्त. दुकानदाराला विचारायचं आहे की बुवा आपल्याला हे ट्रायकोडर्मा म्हणून पावडर द्या उळ्याला चोळायसाठी. आपल्याला ते बरोबर देतील. आणि हे बघा, मी तुम्हाला त्या बाजूनी पण जाऊन दाखवेल तिकडून कशा पद्धतीने दिसते असं. हे बघा, आम्ही लाल कांद्याला एक असंच नवीन कंपनीचं उळे घेतलेलं होतं. त्याच्यात आमची फसवणूक झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो, म्हणजे मी चांगलंच सांगणार आहे शेतकऱ्यांना, कारण मी स्वतः शेतकरी आहे, की कंपनी ही फसवणूक करू शकते. कारण ज्या कंपनीला फक्त बियाणं विक्री करायचं आहे अशा कंपन्यांना शेतकऱ्याशी घेणं देणं राहत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, बियाणं घेताना आहे ना काळजीपूर्वकच घ्या. आणि हे बघू शकता तुम्ही, इकडून पण तसंच दिसतंय. हे तर तुम्हाला माहिती आहे, थोडं बाराच्या तोंडाला फरक असतोच, कारण प्रेशरने पाणी असतं. जरी याच ठिकाणी रेन पाईप राहिला असता तरी हे अशा पद्धतीचं नुकसान होत नाही. परंतु रेन पाईप आपण काय केलेलं नाही इथं. नाहीतर हे बघा, आपली इथं पाईपलाईन पक्की सर्व आहे, कारण रेन पाईपाला पाणी चालू आहे म्हटल्यावरती दाब येतोच पाईपलाईनीवरती. हे बघा, आता आपली नवी पाईपलाईन आहे इथं, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा आपलं उळे कसं वाटलं. हे बघा, हे बघून घ्या, उळे अतिशय चांगलं उतरलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात कुठलाच डाऊट नाही. आणि आपल्याला एक अनुभव आहे, राई कंपनीचा अनुभव नाही, परंतु बेलासीड कंपनीचा आपल्याला 100% अनुभव आहे की किती टिकू शकतो तो कांदा. आणि मार्केटमध्ये भाव हा चांगलाच घेतो हमखास. त्याच्यामुळे आपण हे सीड टाकलेलं आहे. आणि मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे, कांदे निघेपर्यंत. कांदे ठेवले तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे की किती दिवस टिकले असं. कारण ज्या काही लोकांनी कांदे लावलेले होते बेलासीड कंपनीचे, अजून पण चाळीमध्ये जसा तसा कांदा आहे, गुलाबी कलर जसा तसा आहे. आज पण मार्केटमध्ये जर गेले तर तो कांदा त्याच भावाने विकवतो. मार्केट जरी कमी असेल, परंतु त्याची रेंज जी, म्हणजे पहिले जो कांदा 1400 जायचा, म्हणजे जी लेवल होती मार्केटची त्याच लेवलमध्ये जातोय तो आज. पहिले 1400 होता, 1400 जायचा. आता जर 1000 आहे तर 1000 जातोय. आणि हे आपले लाल कांदे मित्रांनो, हे बघा, हा पूर्ण आपला 2.5 एकराचा प्लॉट आहे हा. आणि याच्यात आपण हा 1100 झाडांचा डाळिंबाचा बाग लावलेला आहे. मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे की डाळिंबाचं पण पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला. अजून झाड लहान आहे म्हणून त्याच्यावर जास्त व्हिडिओ बनवत नाही आपण. परंतु अजून, म्हणजे तो आता झाला आहे 1 वर्षाचा पण झालेला नाही, तो फेब्रुवारीमध्ये 1 वर्षाचा होईल. आणि तुम्हाला नुसती मी उळ्याचीच नाही, पूर्ण माहिती देत जाणार आहे. कांदा लागवड, कांदा कसा आला आहे ते. हा पण बघा, याच्यात काही मिक्स झालेलं आहे. मिक्स म्हणजे आठवण नाही राहिलेली आहे आम्हाला की पंचगंगाचं कोणतं होतं आणि येलोराचं कोणतं होतं. मी तुम्हाला शेवट प्रयत्न करेल की मला एक खात्री आहे, पंचगंगाचा कांदा हा गुलाबी येतो आणि राईचं आपलं येलोराचा थोडा असा काळपट टाईप येतो थोडासा, म्हणून त्याच्यावरून कळून जाईल आपल्याला. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करत चला आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.